Hello, my dear class. Today we are going to see lesson number 3, a healthy diet. Warm up. Look at the picture given below. Talk about the things that are healthy. What things are healthy? Come on, tell me. Of course, vegetables, milk, eggs, fruits, rice, and salad. Pizza and French fries are not healthy. Yes, they are junk food. We should not eat a junk food. We always eat a healthy food that will helpful for our body. Now, lesson number 3, a healthy diet. Characters: narrator, Gagan, teacher, friend 1, friend 2, doctor. Reading: narrator, Gagan was a young boy studying in class first B in modern school. गगन नावाचा एक छोटा मुलगा फर्स्ट बी मध्ये मॉडर्न स्कूल मध्ये शिकत होता. He was a bright and good student. Bright, here someone who is intelligent. And good student. तो खूप चांगला विद्यार्थी होता. Gagan says, "Good morning, ma'am." Teacher says, "Good morning, Gagan. Why are you late to school today?" त्यांनी टीचरांना अभिवादन केलं, ग्रीट केलं आणि टीचरांनी रिप्लाय दिला आणि टीचरांनी प्रश्न केला त्याला की तू आज उशिरा का आला शाळेत? गगन से, "I am sorry ma'am, but my stomach was ache." माझ्या पोटात दुखायला लागलं होतं. टीचर सेज, "What did you have for dinner last night?" तू काल रात्री जेवणात काय खाल्लंस? गगन से, "We went out and I had a pizza, burger and an ice cream." आम्ही काल बाहेर गेलो होतो आणि तिथं मी बर्गर, पिझ्झा आणि आईस्क्रीम खाल्लं. टीचर से, "You have been complaining of a stomachache for quite some time now. You must start eating healthy food and avoid junk food." तू काही कालावधीपासून माझं पोट दुखतंय हे असं सांगतोयस, तर तू आता हे जंक फूड बंद केलं पाहिजे आणि हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. गगन सेज, "I will be more careful next time, ma'am." मी ह्या गोष्टीची काळजी घेईन असं त्याने रिप्लाय केलं शिक्षकाला. नरेटर, "But Gagan did not listen to his teacher during the lunch break." Gagan said, "Yummy, yummy. I will eat noodles and cake today." मी आज नूडल्स आणि केक खाणार. फ्रेंड 1, "Gagan, why do you not eat any vegetable?" त्याच्या एका मित्रामधला एक मित्र म्हणाला, "तू का बरं ग्रीन व्हेजिटेबल्स खात नाहीत?" Friend 2, "You do not have any fruits or salad in your tiffin." तुझ्या टिफिन मध्ये एक पण असं फ्रूट नाहीये आणि सलाड तर अजिबात नाहीये. Friend 1, "You will get sick if you eat all this junk food." जर तू नेहमीच असं हे जंक फूड आणि फ्राईड केलेलं अनहेल्दी फूड खाल्लंस तर तू आजारी पडशील. सिक म्हणजे आजारी पडणे. SICK. Narrator, Gagan did not listen to his friend. He was busy eating his lunch. आणि त्यांनी त्याच्या मित्रांचं ऐकलं नाही आणि तो त्याचा लंच खाण्यात बिझी राहिला. गगन, "Tonight I shall have 3 big burgers and cold drinks." मी आज रात्री 3 मोठे बर्गर खाणार आणि कोल्ड ड्रिंक पिणार. Narrator, during the game practice, all the students were busy playing in the school playground, while Gagan sat in the corner, crying and not playing. आणि खेळाच्या तासाला सगळी मुलं बसून प्लेग्राऊंड मध्ये छानपैकी खेळत होती, पण गगन मात्र एका साईडला एका कोपऱ्यात बसला होता आणि रडत होता आणि खेळत नव्हता. का? कारण की काय झालं आपण नेक्स्ट बघूया. While having a dinner, Gagan again ate 3 big burgers and soft drink. मग त्यांनी काय केलं?
जेवताना 3 मोठे बर्गर खाल्लेले रात्रीच्या जेवणात आणि सॉफ्ट ड्रिंक पण पिलेलं आणि हॅड अ बॅड स्टमक एक आणि त्याला खूप जोरात असं सिव्हिअर असं स्टमक एक झालं. हिज पेरेंट्स टुक हिम टू द डॉक्टर आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला डॉक्टरकडे नेलं. द नेक्स्ट मॉर्निंग द डॉक्टर एक्झामाइन हिम अँड आस्क्ड गगन अबाउट हिज ईटिंग हॅबिट. एक्झामाइन हिअर looked at the patient carefully. डॉक्टरांनी गगनला डायग्नोस्ट केलं, एक्झामाइन केलं की एक्झॅक्टली ह्याला होतंय का. मग गगनच्या पोटात दुखायला लागलं. तेवढ्यात डॉक्टरांनी त्याला प्रश्न केला की तुझ्या खाण्यापिण्याच्या सवयी मला सांग. डॉक्टर सेड, गगन, you must start eating healthy food if you want the stomachache to stop. गगन, तुला जर तुझी पोटदुखी थांबवायची असेल तर तुला हेल्दी फूड खावं लागेल and stop eating unhealthy food. गगन से, ओके डॉक्टर, आय विल लिसन टू यू. ठीक आहे डॉक्टर, मी तुमचं ऐकेन. नरेटर, गगन could not go to school for a whole week. होल म्हणजे संपूर्ण वीक, एक आठवडा तो शाळेत जाऊ शकला नाही. His friends called him up to ask how he was. आणि त्याच्या फ्रेंडनी त्याला फोन केला आणि त्याची तब्येतीची चौकशी केली. फ्रेंड 1, हॅलो गगन, हाऊ आर यू. हॅलो गगन, तू कसा आहेस असं त्याच्या एका मित्राने फोन करून विचारलं. दुसरा फ्रेंड काय म्हणतोय बघा. फ्रेंड 2, डिड यू गेट अवर गेट वेल सून कार्ड. तुला आमचं गेट वेल सून कार्ड मिळालं का. फ्रेंड 1, कम सून. Our class is going for a school picnic next week. लवकर बरा हो आणि लवकर ये स्कूलला. आणि आपला स्कूल आणि क्लास कुठे चाललेला आहे, पिकनिकला चाललेला आहे पुढच्या आठवड्यात. वी आर मिसिंग यू अ लॉट. आम्ही तुझी खूप आठवण काढतोय. गगन सेज, थँक यू फॉर कॉलिंग. खूप छान वाटलं तुम्ही कॉल केल्याबद्दल, थँक यू. आय एम फीलिंग बेटर नाव. मला आता बरं वाटायला. आय विल कम टू स्कूल इन अ डे ऑर 2. मी 1 किंवा 2 दिवसात शाळेत येईन. नरेटर, गगन केम टू स्कूल आफ्टर अ वीक ड्युरिंग द लंच ब्रेक. फ्रेंड 1, वाव गगन, यू आर इटिंग व्हेजिटेबल्स. मग त्याच्या एका फ्रेंडने विचारलं, गगन तू व्हेजिटेबल्स खातोय. फ्रेंड 2, वेअर आर द बर्गर्स. तुझे ते बर्गर्स कुठे गेले. फ्रेंड 1, इट्स गुड दॅट यू आर इटिंग हेल्दी फूड. गगन से, येस, आय हॅव रिअलाइज्ड दॅट वी मस्ट ऑलवेज ईट हेल्दी फूड. आता माझ्या चांगल्याच लक्षात आलाय, मला जाणीव झाली आहे की नेहमी आपण हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. सी स्टुडंट्स, हेल्दी फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर बॉडी. हेल्दी फूड मेक्स अस स्ट्रॉंग आणि आपण हेल्दी फूड खाल्ल्याने आजारी पडत नाही. येस माय डिअर क्लास, डू यू अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ हेल्दी फूड. ऑसम. Now, vegetables and lumber and beans, fruit, lean meat, fish, eggs, tofu, nuts and seeds. These all are important diet food items we should always include in our diet plan, and we should eat this in a proper proportion. And staying healthy physically can help us stay healthy emotionally too. If you are eating the right food and keeping fit, your body will be strong and help you to cope with the stress and also fight with the illness. Eating well and exercising often when you are a teenager will also help you to stay in a good health later in a life. So students, जर तुम्ही आताच लहानपणी चांगल्या हेल्दी फूड खाल्लं तर तीच ताकद तुम्हाला भविष्य काळात उपयोगी येणार. स्ट्रेस फ्री राहणार आणि काय होणार, तुम्ही इमोशनली बॅलन्स राहणार. तुमच्या बॉडीमध्ये चांगले ग्रोथ होणार, हेल्दी ग्रोथ होणार. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बॉडी. सो यू हॅव टू ईट अ हेल्दी फूड. प्रॉमिस यू विल डू गुड. नाउ comprehension exercises. Fill in the blanks to complete the missing information about the Gagan. In which class Gagan is? Wonderful. In a class first B. Name of the school? Modern School. Wonderful. Think he likes to eat junk food, pizza, burger. What else? Soft drink, cold drink. These things he needs always to eat. Yes, he likes to eat.
First B class he is studying. Name of his school, modern school. Things he likes to eat, pizza, burger and ice cream. Choose the correct answer to fill in the blanks. Gagan was a dull student, clever student or a bright student? Yes, he is a bright and good student. Gagan was a bright and good student. During the game practice, Gagan play all the games, some games or no games? No games. Gagan was crying because he had a stomachache, headache, leg pain, stomachache. Gagan's class was going for a trip to the museum or party or a picnic. Yes, Gagan's class was going for a picnic. Horts. What lesson did you learn after reading about the food habits of Gagan? We should not eat a junk food. We should always eat a healthy food. Now think we get from the plant and animal. We get from a plant cotton, fruit, vegetables, wood, and from animals we'll get milk, eggs, meat and wool. Given below of things that we get from plants and animal, write them in the correct places. Already answer is given. You have to write in your textbook page number E24. Now spellings. Fill in the blanks to complete the words from the story. Bright, student, stomach, active, health, careful, fruit, eating. Grammar. Describing word. Look at the sentence given below. I saw a pretty girl. Ravi brought a new bat. Words that tell us more about naming words are called describing word. See students, एखाद्या नेमिंग वर्ड बद्दल जास्ती काही सांगतं त्या शब्दाला डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतात. नाव लुक ॲट हिअर. आय सॉ अ प्रिटी गर्ल. मी एक खूप छान मुलगी पाहिली. मग ती मुलगी कशी आहे? छान आहे. रवी ब्रॉट अ न्यू बॅट. बॅट आणली रवीने, पण ती कशी आहे? न्यू आहे. इट्स टेल मोर अबाउट दॅट बॅट and it's tell more about that girl. Means that words are describing word. The word that tell us more about the naming words are called describing word. Now look at here. Match the naming words to their correct describing word. Cake, chocolate. Cake is which chocolate? Flavor of cake is chocolate. Grapes are sour. Star, bright. Rabbit, fluffy. Rabbit कसा आहे? Fluffy आहे. House, big. Circle the describing word in the sentences given below. Aarti picked up some fresh flowers. She picked up some fresh. The flowers are fresh. So we have to circle the describing word is fresh, which describe the flowers are fresh. The apple is red and juicy. What it describe? Apple is red. त्याचा कलर लाल आहे आणि तो juicy आहे. Vedant likes to eat creamy cake. He likes to eat creamy cake. Cake कसा पाहिजे त्याला? क्रीम वाला पाहिजे. The cat ran after the tiny brown mouse. माऊस कसा आहे? छोटा आणि ब्राऊन कलरचा आहे. Rabbit likes to eat a juicy red carrot. कॅरेट कसा पाहिजे? रेडिश आणि ज्युसी पाहिजे आणि ते रॅबिटला खायला आवडतं. राईट डाऊन द टू डिस्क्रायबिंग वर्ड ईच फॉर द फॉलोइंग वर्ड. डॉल इज टायनी अँड फेअर. कार इज रेड अँड सेफ. Grapes are sour and green. Man, smart and kind. Ball, big and black. Phonics, the I sound. Listen to the word and say them aloud. N, pit, sit, pit, bit, bin, tin, fin.
speaking, Gagan has now become a fit and healthy. His friend meet him at the park and invite him to play. Form pair with your partner and do a role play. You have to do this task with your siblings, with your friends also. You may use the names of different swing ride given below. Swing, slide, seesaw, merry-go-round, jungle gym. Now, hey Gagan, hello Gagan, will you play with us? Shall we play on the merry-go-round? Hello everybody. I would love to play with all of you on the merry-go-round. Like this, you have to reply by changing the name of the slide or ride, swing rides, whatever that. Now, picture description. What we have to do? We have to describe this picture and write this few sentences in your rough notebook. Activity: let's make a fruit cream. Take some seasonal fruit which you like: apple, grapes, mangoes or banana. Ask your mother to cut them for you. Add this chopped fruit in vanilla ice cream. Mix them properly in the ice cream. Drizzle some chocolate syrup on the top. Enjoy your healthy fruit cream with family and friends. See students, in this way the lesson is over. Thank you my dear class. Have a nice day. Bye bye.